नमस्कार मित्रांनो, ग्राफिक डिझाईनसाठी कोरलड्रॉ शिकताना ड्रॉइंग, शेपिंग, कलरिंग, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि कंपोजिशनसाठी किमान जेवढ्या गोष्टी शिकायला पाहिजेत तेवढ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण शिकलो. आज आपण टूलबॉक्समधील इतर काही टूल्स बघूया की ज्याचा उपयोग आपल्याला ग्राफिक डिझाईनमध्ये नक्कीच होऊ शकतो. ही इतर टूल्स वापरून आपण जे काही करणार आहोत ते आत्तापर्यंत आपण जेवढं शिकलो त्याच्या आधारेसुद्धा करता येतं. तरीसुद्धा ही इतर टूल्स वापरून काही गोष्टी सोप्या होतात. तर ही इतर टूल्स ग्राफिक डिझाईनसाठी कशी वापरता येतील ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि शेपिंगसाठी वापरण्यात येणारं शेप टूलच्या आतमध्ये इथं स्मज ब्रश टूल आहे ते आपण बघूया. मी स्मज ब्रश टूल सिलेक्ट केलं. प्रॉपर्टी बारमध्ये बघा, या ठिकाणी निप साईज मी जरा मोठा करतो, 5 घेतो. त्यानंतर या ठिकाणी ड्राय आउट 0 राहू दे, म्हणजे तुम्हाला 0 ठेवल्यानंतर स्मज कसं होतं ते कळेल. अँगल इथं मी 45 डिग्री घेतो आणि बेरिंग 0 राहू दे. तर या सेटिंगमध्ये या ऑब्जेक्टमध्ये कसा बदल होतो बघा. मी या ठिकाणी ऑब्जेक्टवर क्लिक करून मी माऊसचं बटन दाबून धरून बाजूला जातो. तर तिथून रेक्टँगलचा त्या ऑब्जेक्टचा तेवढा पोर्शन बाहेर आला. तसंच मी बाहेर क्लिक करून आतसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळं तो ऑब्जेक्ट आतल्या बाजूला त्याचा वेगळा शेप तयार झाला. तर या ठिकाणी मी काय केलं होतं, निप साईज 5 घेतला होता. या ठिकाणी मी ड्राय आउट 0 होता. 0 म्हणजे काय, एकदा तुम्ही सुरुवात केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही माऊसचं बटन सोडत नाही तोपर्यंत तो शेप कंटिन्यू होतो. माऊसचं बटन सोडल्यानंतर ते पूर्ण होतं. ड्राय आउटमध्ये बघा, मी या ठिकाणी आता 2 करतो आणि त्याच्यानंतर बघा काय होतं की थोड्या अंतरानंतर शेप स्टॉप होतो, त्या ठिकाणी एंड होतो आणि असा एक वेगळा शेप तयार होतो. ड्राय आउट आणखीन कमी पाहिजे असेल तर ही संख्या तुम्ही वाढवू शकता, 5 करा. नंतर तुम्हाला आणखीन अंतर ते कमी होईल. तर अशा पद्धतीनं याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे शेप्स बनवू शकता आणि त्याचा वापर डिझाईनमध्ये होऊ शकतो. प्रॉपर्टी बारमध्ये दिसणाऱ्या ह्या व्हॅल्यूज तुम्ही चेंज करून वेगवेगळे शेप्स बनवू शकता. मी नेहमीप्रमाणे पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. आता शेपिंगमध्ये आपण दुसरा ब्रश इफेक्ट बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. शेप टूल फ्लायआउटमध्ये मी रफन ब्रश सिलेक्ट करतो. निब साईज 5 करतो. बाकीची सेटिंग्स डिफॉल्ट तशीच राहू देत. मी ऑब्जेक्टवर येतो आणि ऑब्जेक्टच्या एजवर क्लिक करून कर्सर एजवरून फिरवतो. ऑब्जेक्टची एज तुम्हाला रफ झालेली दिसेल. जेवढा एरिया मला ऑब्जेक्टची आउटलाईन रफ पाहिजे तेवढा एरिया तुम्ही त्यावरून कर्सर फिरवा. प्रॉपर्टी बारमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ स्पाइक्स मी 3 करतो आणि आता बघा मी क्लिक करतो आणि एजवरून फिरवतो. स्पाइक्सची संख्या वाढली आणि तो एक वेगळा इफेक्ट झाला. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे रफन ब्रश वापरून ऑब्जेक्टचा वेगळा शेप बनवू शकता. यानंतरचं टूल बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. शेप टूल फ्लायआउटमधील मी फ्री ट्रान्सफॉर्म टूल सिलेक्ट करतो. फ्री ट्रान्सफॉर्ममध्ये 4 प्रकार आहेत. त्यामध्ये मी पहिला प्रकार सिलेक्ट करतो, फ्री रोटेशन. फ्री रोटेशनमध्ये काय होतं, ज्या ठिकाणी मी क्लिक करतो त्या पोझिशनभोवती तो ऑब्जेक्ट रोटेट होतो.
कसं बघा, मी क्लिक करतो, कर्सर बाजूला घेतो आणि कर्सर रोटेट करतो. कर्सर रोटेट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट मी ज्या ठिकाणी क्लिक केलेला आहे त्या पोझिशनभोवती रोटेट झालेला तुम्हाला दिसेल. मी राईट क्लिक करून डुप्लिकेट करतो. तर तुमच्या लक्षात आलं की मी या ठिकाणी क्लिक केलं होतं, तो त्याचा सेंटर झाला आणि त्या सेंटरभोवती तो ऑब्जेक्ट रोटेट झाला. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. फ्री ट्रान्सफॉर्ममध्ये आपण दुसरा प्रकार बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, फ्री ट्रान्सफॉर्म टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये हा दुसरा प्रकार फ्री अँगल रिफ्लेक्शन सिलेक्ट करतो. यापूर्वी आपण ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट केलेला आहे आणि तो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन प्रकारे आपण त्याचा मिरर ऑब्जेक्ट बनवलेला आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणत्याही अँगलला म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल शिवाय तुम्हाला त्याचा अँग्युलर मिरर ऑब्जेक्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं बनवू शकता. कसं बघा, मी क्लिक करतो, मी कर्सर उभं नेतो. हा हॉरिझॉन्टल मिरर ऑब्जेक्ट झाला. आपण याचा अभ्यास केला आहे. कमांड देऊन आपण त्याचा हॉरिझॉन्टल मिरर ऑब्जेक्ट बनवलेला आहे. मी कर्सर आता या बाजूला नेतो हॉरिझॉन्टल, त्याचा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट तयार झालेला तुम्हाला दिसेल. याचाही अभ्यास आपण केला आहे. म्हणजे आपण कमांड देऊन एकतर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल मिरर ऑब्जेक्ट बनवत होतो. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही अँगलला, आता मी या ठिकाणी अँगल चेंज केला, तुम्हाला गाईडलाईन दिसेल, तर त्याच्या बाजूला तुम्हाला त्याचा मिरर ऑब्जेक्ट दिसेल. मी कोणत्याही बाजूला जर नेला तर मी या ठिकाणी असा नेला तर तुम्हाला तो तिरका त्या गाईडलाईनच्या बाजूला त्याचा मिरर दिसेल. जर मला या बाजूला पाहिजे असेल, कर्सर रोटेट करून मी राईट क्लिक करतो, म्हणजे फ्री अँगल रिफ्लेक्शन मिरर ऑब्जेक्ट तयार झाला. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. फ्री ट्रान्सफॉर्म टूलचा तिसरा प्रकार आपण बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, फ्री ट्रान्सफॉर्म टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये हा तिसरा प्रकार फ्री स्केल सिलेक्ट करतो. फ्री स्केलमध्ये काय होतं, मी क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्टची विड्थ आणि हाईट एकाच वेळी कमी किंवा जास्त करून त्या ऑब्जेक्टचा साईज बदलू शकतो किंवा त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवू शकतो. कसं बघा, मी क्लिक करतो, कर्सर बाजूला घेतो, विड्थ वाढली, मी कर्सर वर खाली नेतो, त्याची हाईट कमी किंवा जास्त होते. तर या ठिकाणी मी त्याची हाईट कमी करतो आणि विड्थ वाढवतो आणि त्याचा राईट क्लिक करून डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवतो. म्हणजे या ठिकाणी एकाच वेळी विड्थ आणि हाईट फ्री ट्रान्सफॉर्म करून त्याचा तुम्ही साईज बदलू शकता किंवा त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. फ्री ट्रान्सफॉर्ममध्ये आता आपण शेवटचा प्रकार बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, फ्री ट्रान्सफॉर्म टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये हा शेवटचा प्रकार फ्री स्क्यू सिलेक्ट करतो. इथेही तसंच आहे. मी ऑब्जेक्टवर क्लिक करून एकाच वेळी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कशाही पद्धतीनं स्क्यू करून त्याचा स्क्यू ऑब्जेक्ट बनवू शकतो किंवा त्याचा डुप्लिकेट स्क्यू ऑब्जेक्ट बनवू शकतो. मी आता राईट क्लिक करतो आणि त्याचा डुप्लिकेट स्क्यू ऑब्जेक्ट बनवतो. या ठिकाणी एकाच वेळी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्क्यू होऊन त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार झाला. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. शेपिंगसाठी फ्री ट्रान्सफॉर्म नंतर आपण दुसरं टूल बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि शेप टूल फ्लायआउटमधील फ्री ट्रान्सफॉर्म नंतरचं स्मिअर टूल सिलेक्ट करतो.
प्रॉपर्टी बारमध्ये निब रेडियस 5 करतो. बाकी सेटिंग्स तशीच राहू देत. आणि ऑब्जेक्टच्या एजवर कर्सर क्लिक करून मी आतील बाजूला घेतो. या बाजूला पुन्हा मी क्लिक करून कर्सर आत घेतो. शेप वेगळा झालेला तुम्हाला दिसेल. मी कर्सर बाहेरच्या बाजूला पण घेऊ शकतो आणि त्याचा शेप बदलू शकतो. यामध्ये 2 प्रकार आहेत. आपण आत्ता जो प्रकार बघितला तो स्मूथ स्मिअर, त्यानंतर आहे पॉइंटी स्मिअर. पॉइंटी स्मिअरमध्ये बघा काय होते की त्याला टोक येते. मी आउटलाईनवर क्लिक करून कर्सर बाजूला घेतला की त्या शेपला टोक येते. मी बाहेरच्या बाजूला पण करू शकतो. अशा पद्धतीनं स्मेअर टूल वापरून तुम्ही कोणत्याही शेपचा तुम्हाला हवा तसा शेप बनवू शकता. मी आता पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. ग्राफिक डिझाईनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आपल्याला क्रिएट करायचे असतात आणि त्यासाठीच ही काही टूल्स आपण बघतो आहे. अगोदरच्या व्हर्जन्समध्ये यापैकी काही टूल्स नसतीलही आणि नवीन व्हर्जनमध्ये काही नवीन टूल्स आले असतील, पण या साऱ्यांचा बेस एकच आहे, तो म्हणजे शेप्स. नवीन नवीन शेप्स क्रिएट करणं आणि ते डिझाईनमध्ये वापरणं. त्यामुळं व्हर्जन कोणतं आहे हा पॉईंट महत्त्वाचा नाही, त्यामध्ये तुम्ही शेपिंग किती आणि कसं समजून घेत आहे ती गोष्ट महत्त्वाची आहे. तर आपण बेसिक शेपिंग, ॲडव्हान्स शेपिंगचा अभ्यास अगोदरच केलेला आहे आणि ही काही ॲडिशनल टूल्स यासाठी बघतो आहे की आपल्याला त्यामधून काही वेगवेगळे शेप्स बनवता येतात आणि त्यांचा वापर आपल्याला डिझाईनमध्ये करायचा आहे. शेपिंगमध्ये आपण दुसरं टूल बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि शेप टूल फ्लायआउटमध्ये ट्विल टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये निब रेडियस मी 10 mm करतो. बाकी सेटिंग्स डिफॉल्ट तशीच राहू देत. मी ऑब्जेक्टवर येतो आणि या ठिकाणी ऑब्जेक्टच्या एजवर काही सेकंद माऊसचं बटन दाबून धरतो आणि सोडतो. काय होतं बघा, हा एक असा शेप तयार झाला. इलिप्सपासून हा एक नवीन शेप तयार झाला. हाच इफेक्ट मी इलिप्सच्या एजवर या बाजूला करतो. मी या एजवर इथं माऊसचं बटन दाबून धरतो. इथे हा एक इफेक्ट तयार झाला. मला आता या बाजूला याच्या उलट्या दिशेनं इफेक्ट करायचं आहे. त्यासाठी मी प्रॉपर्टी बारमध्ये जातो आणि काउंटर क्लॉकवाईज ट्विल सिलेक्ट करतो आणि पुन्हा मी एजवर क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरून थोड्या वेळानं सोडतो. तर हा एक साधारण सिमेट्री इफेक्ट झाला. मी इलिप्सच्या या एजवर या ठिकाणी आता मी पुन्हा क्लिक करतो. तर इथे हा एक शेप तयार झाला. मी पुन्हा या ठिकाणी करू शकतो आणि याच्या उलट या दिशेनं मी पुन्हा या बाजूला आणखीन तोच इफेक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इलिप्सपासून हा एक आकर्षक शेप तयार होईल की ज्याचा उपयोग तुम्ही डिझाईनमध्ये करू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. शेप टूलमधील आपण पुढचं टूल बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. शेप टूल फ्लायआउटमध्ये मी ॲट्रॅक्ट टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये निब रेडियस 10च राहू दे. या ठिकाणी रेट म्हणजे नोड अट्रॅक्ट व्हायचा रेट असतो तो मी 40 करतो आणि एंटर करतो आणि मी ऑब्जेक्टच्या नोडवर येतो. काय होतं की मी इथे क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरतो. तो नोड कर्सरकडे अट्रॅक्ट होईल. मी माऊसचं बटन क्लिक करतो. तो नोड सेंटरकडे अट्रॅक्ट झाला. मी माऊसचं बटन सोडतो.
त्याचा शेप बदलला. मी पुन्हा हा नोड सेंटरकडे अट्रॅक्ट करतो. पुन्हा तो सेंटरकडे येईल. तर अशा पद्धतीनं मूळ कर्व ऑब्जेक्टचा हा एक वेगळा शेप तयार झाला. मी पुन्हा या नोडवर येतो आणि पुन्हा क्लिक करतो. पुन्हा तो नोड सेंटरकडे येईल. पुन्हा मी तो नोड कर्सरकडे अट्रॅक्ट करतो. मी क्लिक करतो. पुन्हा तो नोड पुढे येईल. या पद्धतीनं तुम्ही ऑब्जेक्टच्या शेपमध्ये बदल करू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. शेपिंग टूल्समधील शेवटचा इफेक्ट आपण बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. शेप टूल फ्लायआउटमधील रिपेल टूल मी सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये निब रेडियस मी 10च्या ऐवजी 15 करतो आणि रेट 40 आहे तसाच राहू दे. मी ऑब्जेक्टवर येतो. आता इथं काय होतं बघा, माझा कर्सरचा पॉईंट मी ऑब्जेक्टच्या बाहेर घेतो. आता ऑब्जेक्टच्या बाहेर आहे आणि मी क्लिक करतो. तर त्या ऑब्जेक्टचा शेप कसा बदलला बघा. मी या ठिकाणी या बाजूला पण त्याचा शेप बदलतो. मी या ठिकाणी क्लिक करतो. कर्सर माझा ऑब्जेक्टच्या बाहेर आहे, आउटलाईनच्या थोडा बाहेर. तर तो आतल्या बाजूला त्याचा शेप राऊंड झाला, वर्तुळाकार झाला. आता मी ऑब्जेक्टवर एजच्या आतल्या बाजूला क्लिक करतो आणि आता बघा ऑब्जेक्टच्या बाहेर शेप तयार झाला. इथंसुद्धा मी ऑब्जेक्टवर एजच्या आतमध्ये क्लिक करतो आणि माऊसचं बटन दाबून धरतो. तर शेप तुम्हाला ऑब्जेक्टच्या बाहेर तयार झालेला दिसेल. तर अशा पद्धतीनं मूळ ऑब्जेक्टच्या शेपमध्ये तुम्ही रिपेल टूल वापरून बदल करू शकता आणि डिझाईनसाठी असे वेगवेगळे शेप्स बनवू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. ग्राफिक डिझाईनसाठी जेव्हा तुम्ही एखादा शेप ड्रॉ करता, पण त्या शेपमधील जर तुम्हाला एक छोटा पार्ट डिझाईनसाठी वापरायचा असेल तर तेवढा पार्ट तुम्ही क्रॉप करून घेऊ शकता. त्यासाठी मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. टूलबॉक्समध्ये क्रॉप टूल सिलेक्ट करतो आणि जेवढा एरिया मला त्या शेपचा पाहिजे त्याच्याभोवती मी मार्किंग करतो आणि एंटर करतो. म्हणजे मार्किंग केलेल्या बाहेरचा शेप डिलीट झाला आणि जेवढं मार्किंग केलं होतं तो शेप शिल्लक राहिला. तर तो शेप तेवढाच तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. यामध्ये ऑब्जेक्टच्या फिलचा एक ऑब्जेक्ट वेगळा झाला आणि हा आउटलाईनचा एक वेगळा ऑब्जेक्ट झाला. ग्राफिक डिझाईनसाठी ड्रॉ केलेला शेप कट करण्यासाठी आणखीन एक टूल आहे, ते आपण बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि क्रॉप टूल फ्लायआउटमध्ये नाईफ टूल सिलेक्ट करतो. नाईफ टूलनं काय होते बघा, मी ऑब्जेक्टच्या एजवर क्लिक करतो आणि तिथून मी कंट्रोल बटन कीबोर्डवरचं दाबून धरतो आणि या एजपर्यंत येतो आणि क्लिक करतो. म्हणजे काय झालं, मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. या ठिकाणी मेन शेपचे हे 2 शेप तयार झाले. डिझाईनसाठी एखादा शेप नाईफ टूलनं कट करून तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता. ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टचा काही भाग तुम्हाला खोडायचा असेल तर रबर वापरून तुम्ही तो खोडू पण शकता. त्यासाठी मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. क्रॉप टूल फ्लायआउटमध्ये मी इरेजर सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये साईज थोडा वाढवतो. मी 4 mm करतो.
एंटर करतो आणि या ठिकाणी तुम्ही माऊसचं बटन दाबून धरून नको असलेला भाग काढून टाकू शकता. जर तुम्हाला तो एका रेषेत कट करायचा असेल तर क्लिक करा, कर्सर बाजूला घ्या आणि कंट्रोल कीचा वापर करा, म्हणजे तो एका रेषेत कट होईल. रबरचा साईज वर्तुळाकार आहे, तो तुम्हाला स्क्वेअर पाहिजे असेल तर तुम्ही प्रॉपर्टी बारमध्ये जा, इरेजर शेपवर क्लिक करा, तो तुम्हाला रेक्टँग्युलर होईल. तर तुम्ही रेक्टँगल इरेजरनं तो ऑब्जेक्ट खोडू शकता. मी स्ट्रेट लाईन व्हर्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये तो ऑब्जेक्ट खोडतो. अशा पद्धतीनं ड्रॉईंग केलेल्या ऑब्जेक्टमधील नको असलेला भाग खोडून तुम्ही त्या ऑब्जेक्टचा एक वेगळा शेप बनवू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. एखाद्या ऑब्जेक्टवर ओव्हरलॅप झालेला दुसऱ्या ऑब्जेक्टचा भाग काढून टाकण्यासाठी क्रॉप टूलमध्येच एक टूल आहे, ते आपण बघूया. मी क्रॉप टूल फ्लायआउटवर जातो आणि व्हर्च्युअल सेगमेंट डिलीट टूल सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी बघा इलिप्सवर रेक्टँगल ओव्हरलॅप आहे. मी इथं मार्किंग करतो, म्हणजे इलिप्सवर ओव्हरलॅप झालेला रेक्टँगलचा जेवढा भाग आहे तो डिलीट होईल. मी माऊसचं बटन सोडतो. इथं पॉलिगॉन इलिप्सवर ओव्हरलॅप आहे, मी पुन्हा मार्किंग करतो, तर पॉलिगॉनचा इलिप्सवर ओव्हरलॅप झालेला भाग डिलीट होईल. मी माऊसचं बटन सोडतो. डिझाईनमध्ये कधीकधी याही कमांडचा उपयोग करावा लागतो. शेपिंग आणि क्रॉपिंगमधील टूल्सनंतर आता आपण ड्रॉईंगमधील काही इतर टूल्स बघूया. लाईन ड्रॉ करण्यासाठी सुरुवातीला आपण फ्रीहँड टूलचा वापर केला होता आणि फ्रीहँड टूलचा वापर करून आपण काही शेप्स बनवले होते. तर लाईन ड्रॉ करण्यासाठी फ्रीहँड टूल शिवाय आणखी काही टूल्स आहेत, ते आपण बघूयात. मी फ्रीहँड टूल फ्लायआउटमध्ये जातो आणि 2 पॉईंट लाईन टूल सिलेक्ट करतो. 2 पॉईंट लाईन टूलनं डायरेक्ट तुम्ही सरळ रेषा ड्रॉ करू शकता. मी क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरतो आणि बाजूला जाऊन माऊसचं बटन सोडतो. स्ट्रेट लाईन तयार झाली. मी डायरेक्ट क्लिक करून ड्रॅग करतो आणि माऊसचं बटन सोडतो. तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता आणि त्या ड्रॉ केलेल्या लाईनला जोडून तुम्ही पुन्हा पटकन क्लिक करून अशा सरळ रेषा ड्रॉ करू शकता आणि त्यापासून शेप्स बनवू शकता. तुम्हाला हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असेल तर कंट्रोल की दाबून धरा आणि डायरेक्ट हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन किंवा व्हर्टिकल स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. थोडक्यात 2 पॉईंट लाईन टूलनं तुम्ही डायरेक्ट सरळ रेषा ड्रॉ करू शकता किंवा ड्रॉ केलेल्या लाईनच्या नोडपासून त्या लाईनला जोडून डायरेक्ट दुसरी सरळ रेषा ड्रॉ करू शकता. लाईन ड्रॉ करण्यासाठी 2 पॉईंट लाईननंतर आपण पुढचं टूल बघूया. मी फ्रीहँड टूल फ्लायआउटमध्ये जातो आणि बेजियर टूल सिलेक्ट करतो. बेजियर टूलमध्ये काय होतं, एकाच वेळी तुम्ही कर्व लाईन आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता. कसं बघा, मी क्लिक करतो, माऊसचं बटन दाबून धरतो, कर्सर बाजूला घेतो, म्हणजे तुम्हाला तिथं हँडल तयार झालेलं दिसेल. मी माऊसचं बटन सोडतो. आता दुसरा नोड मला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी मी क्लिक करणार. मी इथं क्लिक करतो, तुम्हाला डायरेक्ट कर्व लाईन ड्रॉ झाली. आता या नोडपासून मला जर सरळ रेषा पाहिजे असेल तर पुन्हा मी डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करणार. त्या नोडपासून मी क्लिक केलेल्या पॉईंटपर्यंत एक स्ट्रेट लाईन तयार झाली. म्हणजे एकाच वेळी
मी कर्व लाईन ड्रॉ केली आणि त्याला जोडून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता मला पुन्हा इथं कर्व लाईन पाहिजे. तर मी काय करणार, या नोडपासून मी एक हँडल तयार करणार. त्यासाठी या नोडवर क्लिक करून मी माऊसचं बटन वर घेतो आणि सोडतो. आणि ज्या ठिकाणी मला दुसरा नोड पाहिजे त्या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक करून सोडायचं आहे. म्हणजे हा एक शेप म्हणता येणार नाही, पण ही एक लाईन तयार झाली. आपण या पद्धतीनं याचा शेपसुद्धा बनवू शकतो. आता मी डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करतो. इथून स्ट्रेट लाईन तयार झाली. मला पुन्हा इथे एक कर्व लाईन पाहिजे. तर मी या नोडपासून एक हँडल तयार करणार आणि मला ज्या ठिकाणी नोड पाहिजे त्या ठिकाणी मी क्लिक करणार. आणि समजा डायरेक्ट पहिल्या नोडवर क्लिक केलात तर तुम्हाला हा एक शेप तयार होईल. मी पिक टूल घेतो, यामध्ये एखादा कलर भरतो आणि बाजूला क्लिक करतो. तर अशा पद्धतीनं बेजियर टूल वापरून तुम्ही एकाच वेळी कर्व लाईन आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून तुम्ही ग्राफिक डिझाईनसाठी वेगवेगळे शेप्स बनवू शकता. टूलबॉक्समध्ये आणखी काही इंटरेस्टिंग टूल्स आहेत, ते आपण उद्या बघूया. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.